पहिला चेंडू फुलटॉस चेंडूवरती प्रहार चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतायत. हातामध्ये चेंडू नाही येत आहे, मैदानाच्या आतमध्ये राहतोय. पहिल्या चेंडूवरती संधी चान्स क्रिएट झालेला पण चेंडू हातामध्ये नाही येत आहे. दोन्ही श्रीगणेश होतोय पहिल्या चेंडूवरती. चला दोन्ही संघ एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 2. एका बाजूला आपण पाहतोय RR रेंजर्स, दुसऱ्या बाजूला संजू स्ट्रायकर. दोन चेंडूचा खेळ, 2 धावा धावफळकर दी. तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू, कोणही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 6 धावा. प्रसाद आहेत, एका बाजूला जतीन आहे जिने आतापर्यंत संजू स्ट्रायकर करून गोलंदाजी करताना प्रभावित केले. इथून त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता प्रसाद कशा प्रकारे प्रहार करताना. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 6 धावा धावफळकर दी. येणारे 3 चेंडू पहिल्या षटकातील किती धावांचा ठोकला असतील पहिल्या षटकामध्ये पाहावं लागेल. कारण की इथून पहिल्या षटकामध्ये जर का आपल्याकडे फ्लाइंग स्टार्ट असेल तर ते कॉन्फिडन्स जास्त असतो. पाहतोय प्रसादला. 3 चेंडू आतापर्यंत 6 धावा. एका बाजूला जतीने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना गोलंदाजीच्या माध्यमातून पाहू शकतो. प्रसाद आणि शार्दूलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातोय. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावचीची संधी, फेकी केल्यानंतर चेंडू यष्ट्यांवर लावण्याचा प्रयत्न केला जातोय. 55 नॉट आउटचा इशारा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 7. शार्दूल याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. रुपेश नाईक यांच्याकडनं मामा, त्यांचे वडील 1000 रुपये प्रत्येक षटकाराला US वरनं. शार्दूलच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आले 1000 रुपये पारितोषिक प्रत्येक षटकार. आणि संघाला गरज सुद्धा इथून जर का धावफळक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावफळकर धावा मात्र 7. स्टेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले सीमारेषा पार, षटकारासाठी एक मोठा फटका. जशा प्रकारे पारितोषिकचा चर्चा केली होती, शार्दूलच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती सरळच्या स्टेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकारासाठी. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 13 धावा धावफळकर दी. शार्दूल आणि प्रसादची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता आक्रमक खेळ करण्यासाठी चालले जाते. आणि आपण मॅचला कशा प्रकारे आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट करण्यासाठी इथून 15च्या वरती जाण्याचा प्रयत्न केला जाईल. 13 धावा धावफळकर दी. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील मार्गस्थ. शेवटचा चेंडू ऑन साइडला. चेंडू जितका उंच हवेमध्ये आहे तितकाच अंतर सुद्धा कापले. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून बराच लांब चेंडू पडतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार शार्दूलच्या बॅट मधून षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफळकर दी. So beautiful, so elegant, just looking like a wow.
शार्दूल मैदानाच्या आतमध्ये फायर फायर आपण पाहतोय, 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावफलकर धावा 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मारवरती अमय आपल्या संघासाठी दुसरं षटक. वैभवजी नाईक यांच्याकडून लगातारच्या 2 विकेटसाठी अम्माईच्या 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी शार्दूलच्या सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून सुद्धा जर का लगातार 2 विकेट काढले अम्माईनी तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहावं लागेल. सागा बनून मारण्याचा प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता. डॉट आलाय बघा, त्या डॉटची गरज होती कारण की इथून जर का आपण विचार केला तर मोमेंटम पूर्णपणे RR रेंजर्सच्या बाजूने आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये मिळालेली फ्लाइंग स्टार्ट, त्या फ्लाइंग स्टार्टला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. अमय पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करताना दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 20 धावा, 20-20. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा शार्दूल ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकता कशा प्रकारे फलंदाजाला रीड केलं गेलं की स्ट्रॉंग झोन आपण जर का पाहायला गेलं तर मिड विकेटच्या दिशेने खूप चांगला फटका या आधीच्या चेंडूवरती मारला होता. तदनंतर आपण पाहू शकता पुन्हा झाका बनून मारण्याचा प्रयत्न होता. खुलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. 3 चेंडू 20 धावा. ऑफ साइडला जागा बनून मारण्याचा प्रयत्न. मीत आहेत, मीतच्या डोक्याच्या वरतून हातामध्ये चेंडू नाही येणार. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रहा नहीं जाता. चुम्मा चुम्मा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 24-24 धावा. इथून आपण पाहू शकता शार्दूल मध्ये कशा प्रकारे क्षेत्ररक्षणला खेळण्याची संधी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना फक्त आक्रमक मोठे पंचांकडे अपील केली जाते. पंचांसोबत हवेमध्ये शार्दूलला मैदान सोडावं लागते. संपला इकडे खेळ. 5 चेंडूवरती ब्रेक थ्रू आलाय. 5व्या चेंडूवरती शार्दूल बॅक टू द डगआउट. रहा नहीं जाता. चुम्मा चुम्मा थँक्यू डीजे. वैभवजी नाईक यांच्याकडून जर का या चेंडूवरती विकेट आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. अमाईच्या लगातार 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलं. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये विकेट येईल का. ब्रेक थ्रूची गरज होती. यस, पारितोषिक कॉम्बॉक्स मध्ये जमा सुद्धा केलं गेलं आहे. पाहावं लागेल या चेंडूवरती विकेट येईल का. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता ब्रेक थ्रूची गरज होती संजू स्ट्रायकर या संघाला आणि तो ब्रेक थ्रू अम्माईने मिळवून दिलाय. हलक्या हाताने ऑन साइडला चेंडूला घेऊन काढलं. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 1 गडी बाद 25 धावा. थँक्यू. फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह केले. चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. संजू स्ट्रायकरच्या कोणत्याही गोलंदाजाने जर का लगातार 2 विकेट घेतले तर वैभवजी नाईक सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तेच पारितोषिक जर का लगातार 2 षटकार आले तर
लगातारच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वैभवजी नाईक यांच्याकडून आले. अशा प्रकारे आपण पाहतो खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य सन्माननीय वैभवजी नाईक सर यांच्या माध्यमातून केलं जाते. मैदानाच्या आतमध्ये धावफलक 1 पुढे सरकताना 26 धावा. गोलंदाजी मारवरती जितेंद्र आहेत, एक एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय. पंचांकडे अपील केली जाते. आपण पाहू शकता कशा प्रकारे गतीमध्ये परिवर्तन करताना जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये एक एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांच्याकडे आपण पाहतोय आणि आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली संजू स्ट्रायकर कडून खेळताना. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलक धावा आपण पाहतोय 26 धावा. पहिल्या षटकामध्ये मिळालेली फ्लाइंग स्टार्टने आता धावफलक जर का विचार केला तर थोडंसं संत आहे. RR रेंजर्स केलेली सुरुवात आणि नंतर जर का आपण धावफलक पाहिलं थोडंसं संत धावफलक आहे. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 1 धावफलक पुढे सरकताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 27 वरती धावफलक स्थिरावलं जाते. आपण पाहू शकता जी वेगाने पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, तदनंतर थोडंसं संत गतीने धावफलक पुढे सरकताना उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. बराच बाहेर चेंडू होता. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकर धावा आपण पाहतोय 28 धावा 28. खोलवर टप्प्याच्या चेंडूला आपण पाहू शकता कशा प्रकारे डिफेन्स फक्त गेलं. एक चांगला चेंडू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर 29 धावा. जे वेगाने धावफलक पुढे सरकत होतं त्याला आपण पाहू शकता अमयनी संत गती देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कायम ठेवलं जाते. जितेंद्रच्या माध्यमातून एक एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांच्याकडे आपण पाहतोय त्यांनी ती शांत आणि संयम गती म्हणजे ती संत गती धावफलकर ती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले केले होते. चेंडू जवळजवळ हातामध्ये आला होता अमयच्या, पण थोडंसं जज करताना आपण पाहू शकता सीमारेषा पार यावं लागलं. शरीराचं संतुलन नाही राहिलं कंट्रोलमध्ये. RR रेंजरचा स्कोर बघून कल्पेश म्हात्रे आनंदाच्या लहरीवर स्वार आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याच्या चेंडूला डिफेन्स केला. जयजी नाईक सर यांच्याकडून या आधीच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या सुद्धा मनापासून आभार असतील. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 36 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 36. चला संजू स्ट्रायकर थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते प्लीज थोडासा वेळ कमी घ्यायचा. टीम मीटिंग कमी करायची आहे की इथून आपण अजून आपण टॉप 6च्या मॅचेस पाहतोय. आपल्याला टॉप 3 त्यानंतर सेमीफायनल सुद्धा खेळवायचे आहेत. 3 षटकानंतर 36 धावा धावफलकर ती संजू स्ट्रायकर. गोलंदाजी मारवरती मीत सज्ज होताना RR रेंजर्स. पहिला चेंडू होती डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण शेवटच्या मुवमेंटला स्वतःला थांबवलं. नोची कॉलिंग आली दोन्ही बाजूने आणि सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर 37 धावा. प्रथम अँड प्रसादची जोडी. प्रसादचा आपण जर का विचार केला तर आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ करताना आता प्रथमला त्या खेळीला साथ देणं सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. अक्को टप्प्याचा चेंडू हवेमध्ये मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत.
इथून दुसऱ्या खेळाडूला सज्ज राहायचं होतं, कारण की झेल चांगला पकडला होता. जितेंद्र होते त्या दिशेने आणि झेल पकडून आत ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला एफर्ट होता. आपण पाहू शकता जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स खेळाडू धावफलकार हवा 39. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ बघा. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं जितेंद्र यांचं आपण जर वय पाहिलं थोडंसं जास्त वय आहे 39. येस, थर्ड अंपायर चेक केलं जाईल, 6 साठी चेक केलं जाईल. मात्र 2 धावा असतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जितेंद्र आपल्या संघासाठी आणि त्या क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहू शकता मैदानाच्या चारी बाजून टाळ्या वाजत. खूप चांगली कामगिरी आपण पाहू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. कोणत्याही खेळात जर का आपण विचार केला तर वयाचा अर्थ नाहीये. तुम्ही तुमच्या मनावर घातलेली ही मर्यादा आहे आणि दाखवून देताना जितेंद्र गोलंदाजी असू दे या क्षेत्ररक्षण होते आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करताना. 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 39 धावा 39. यष्टीरक्षक राहतील थोडीशी दूर. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 3.3 चेंडूंचा खेळ 40 धावा धावफलकारती. भूषण वजे बोळींज यांचं इथे आगमन झालेलं आहे. सांवेदी क्रिकेट क्लब तर्फे आपलं स्वागत आहे. भूषण वजे बोळींज. लेफ्ट केले गेले चेंडूला डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 41 धावा. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 41. येणारे 3 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहावं लागेल. टप्प्याचा चेंडू डीप मध्ये पुन्हा एकदा जितेंद्र रेफर्ड आपण पाहू शकता. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. एका हाताने चेंडू जवळजवळ सीमारेषा पार जात होता. त्याला डाईव्ह लगावून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या चारी बाजूने क्षेत्ररक्षण प्रोत्साहित केलं जाते. टाळ्या वाजून आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. आउटस्टँडिंग एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला क्षेत्ररक्षण नजारा. एका क्षणाला असं वाटलं की जितेंद्रच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून जाईल, पण एका हाताने डाईव्ह लगावून चेंडूला आतमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या एका समाज बांधवांचा मोबाईल मिळालेला आहे मोटोरोला. ज्याचा असेल त्यांनी कॉमेंटरवर संपर्क साधावा. मोटोरोलाचा मोबाईल आहे मोटोरोला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 43 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप वरतून 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर देतील. चेंडूला पकडतील. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. तीन 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकार धावा जर का विचार केला तर 4 44 धावा 44. शेवटचा चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहावं लागेल. डबल 4 44. शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू. लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. शेवटच्या चेंडूवरती आलाय फटकार. मोठा फटका आलाय षटकार. आता इथून जर का धावफलकाचा विचार केला तर 50 धावफलक 50 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 51 धावेचा आव्हान असणारे संजू स्ट्रायकर या संघासाठी. 51 इज अ टार्गेट फ्रॉम टीम संजू स्ट्रायकर. क्रिकेट खेळू
चला पाहू चला खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक हॅलो चेक सलाम क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे दोन्ही सलामीवीर बॅटर संजू स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत बाबा पुढच्या पाळी आपल्याला मॅच भरायची फुल तंबू एसी तंबू आखा बँक एसी तंबू डायरेक्ट इंडोर अख्खा जुने शहर काढून आणा बोल बोल अरे 11 आता माझ्या खेळायला आले ती माझी पहिली लिस्ट फॉलो नाही ना तुमची काय म्हणजे आता माझे प्लेअर वेगळे आहे काही प्रॉब्लेम नाही ना अरे तसं नाही पण इकडे अपडेट करायला लागेल का नाही मला मग एक राज म्हणून आला त्याच्या जागी ए थांब एक मिनट ए तो अपडेट कौन करने का एक मिनट राज राज करके नया बंदा है तेजस निकाल उसके जगह पे राज करके नया बंदा है फोन नंबर लागेल रे तेजाचा नंबर टाकला तर नाव तेजसच येणार त्याच्यावरती असं आहे ए प्रसाद प्रसाद कोणाला तरी पाठव ना त्याचा कोण नंबर एक ती बॉटल दे ही वाली अरे मेकडे पे कोडे पे पेगे नाही बस बस तेली बंगी त्याला दे पोरं दे कोडे पे असे फ्लेवर झाले अरे पाणी आहे ना तो पाणी जर पिला ना का तुला त्रास झाला सर्दी खोकला लक्षात ठेव ए बाबा अरे अरे ओरिजिनल तिकडे खाटात टाकायला तिकडे आता गेला का वाट लागली येणारे 24 चेंडू 51 धावेचा पाठला करायचा आर आर रेंजर्स की संजू स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल बाबा आर आर रेंजर्स
पहिल्या षटकामध्ये एक फ्लाइंग स्टार्ट आल्यानंतर 2 षटकामध्ये थोडंसं संयम, पण शेवटच्या षटकामध्ये चांगलं धावफलक म्हणजे 50चं धावफलक टच केलं गेलं. 51 धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केलाच गेला आणि खूप चांगलं टार्गेट आता या मैदानावरती पाहावं लागेल संजू स्ट्रायकरच्या विरोधात खेळताना. गोलंदाजी मारवरती मिस्टर चिनारला आपण पाहतोय. पहिला चेंडू टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही येत आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. इथून 51चा जर का तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल की पहिल्या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल पाहावं लागेल. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉइंटला क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करतील. फेकेपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. संजू स्ट्रायकर या संघाचा श्रीगणेशा होतोय एकेरी धाव्याने. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर 1 धाव. मंगेश आणि संदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून मंगेश स्ट्राईक एंडवरती येताना ज्यांनी आतापर्यंत प्रभावित करणाऱ्या खेळ आपल्या संघासाठी, याच खेळाची आता मैदानाच्या आतमध्ये गरज आहे आपल्या संघासाठी संजू स्ट्रायकर. आणि RR रेंजर्सला इथून जर का विचार केला तर मोठी फटके नाही घेऊन द्यायचे आहेत की धावफलकाचा आपण जर का विचार केला तर गोलंदाजासाठी खूप चांगलं धावफलक सेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. इथून आता गोलंदाजी कशा प्रकारे असेल पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. येणारा प्रत्येक डॉट आहे ना तो संजू स्ट्रायकरच्या डगआउटमध्ये दबाव वाढवणारा डॉट आहे. इथून प्रत्येक डॉटवरती चिंता वाढणार आहे कारण की जो धावफलकाचा फासला आहे ना तो अजून वाढेल. 21 चेंडू 50 धावांची गरज. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडूला सरळ फ्री होम डिलिव्हरी. पहिला आद्रा, पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडीपाद. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. चर्चा होते या दादाची पालघर जिल्ह्याच्या गावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. प्रवीण दादाचा संघ हा गाजतोय कृतिका एंटरप्राइजेस नावानं. दादाच्या नावानं, प्रवीण दादाच्या नावानं, दादाच्या नावानं, प्रवीण दादाच्या नावानं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा मात्र 1 आहे. गोलंदाजी मारवरती चिनार आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी करताना 4 मध्ये मात्र 1 धाव खर्च केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्मिथ येताना. स्मिथची खेळी आठवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्याच खेळीची आपल्या संघासाठी गरज सुद्धा आहे. पाहावं लागेल. समोर RR रेंजर्सचा संघ आहे. हात खोलण्यासाठी संधी देईल का? हलक्या हाताने ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 5 चेंडूंचा तोपर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा मात्र 2. बघा इथून जर का तुम्हाला 51चा पाठला करायचा आहे ना तर पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट असणं सुरुवात म्हणजे तुम्हाला जर का धावफलकाला फास्ट स्टार्ट नाही करता आलं तर तो अडचण वाढणार आहे की पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट असणं गरजेचं असणार आहे. आता पाहू शकतो शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. त्या शेवटच्या चेंडूला बॅकफुटवरती येऊन प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला पकडतील, फेकी नाही करणार. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 3. 1 गडी बाद. घेऊया ब्रेक. ऐकूया DJ ला. बुद्धीने
थँक्यू थँक्यू थँक्यू. गाण्याचे बोल आहे का शॉट मारतो सीमा पार. त्याच शॉटची गरज आहे संजू स्ट्रायकर या संघासाठी. स्ट्राईक करावा लागेल एखादा फलंदाजाला. इथून पाहू शकता पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. आता दुसरं षटक आहे. सलामीवीर बॅटर एका बाजूला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. थांबवलं गेलं स्वतःला. संदीप अँड स्मिथची जोडी. संदीप पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येताना गोलंदाजी मारवरती प्रसाद. प्रसादचा पहिला चेंडू आपण पाहू शकता वेगाने. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना. धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर 4 धावा. इथून सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय संजू स्ट्रायकर. पण इथून सिंगल नाही मोठे फटके खेळण्याची गरज आहे. इथून तो मोठे फटके खेळण्यासाठी एखादाच मोठा फटका आला ना तर तो कॉन्फिडन्स अप करणारा फटका येईल. त्यासाठी किती वाट पाहावी लागेल मैदानाच्या आतमध्ये हेही पाहावं लागेल. स्मिथच्या बॅटमधून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. रोहित वेगाने चेंडूवर येतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार आपण धावा पाहतोय 5 धावा. इथून हात खोलण्याची संधी नाही दिली जात आहे. आणि इथून जर का पहिल्या 2 षटकामध्ये मोठे फटके नाही आले तर ते अडचण सुद्धा वाढणार आहे. एका बाजूला RR रेंजर्स, दुसऱ्या बाजूला संजू स्ट्रायकर. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा थँक्यू थँक्यू थँक्यू. जे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा डबल 1 11. ज्या षटकाराची गरज होती तो संदीपच्या बॅट मधून येतोय. इथून जर का संजू स्ट्रायकरला या मॅच मध्ये परत यायचा तर तो मोठा फटका आलाय संदीपच्या बॅट मधून. तर इथून धावफलक 6 ने पुढे सरकताना डबल 1 11 धावा. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. संजू स्ट्रायकरच्या कोणत्याही खेळाडूने जर का लगातार 3 षटकार मारले तर रोहितजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. समालोचन क्षेत्रात येथे झेल पकडण्याची संधी होती पण झेल नाही पकडत. आमच्या डीजेला अभिवादन करणारा हा फटका होता. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बार. लॉंग ऑफ रिझनला मस्ट निडेड षटकार. पलट ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय संदीपच्या बॅट मधून. जेव्हा षटकार आला त्यानंतर आपण पाहतोय स्मिथला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फायर होताना 18 धावा. धावफलकार 5 चेंडूचा खेळ झालाय. अकोटप्प्याच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल. चेंडू हवेमध्ये जितका वेळ होता तितका वेळ खूप चांगल्या प्रकारे नजरा टिकून ठेवला होता आणि स्मिथला मैदान सोडावं लागते. एक चांगला झेल टिपला गेलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 धावा. देखा है तुझको जब से हाय मैं तो हिल गया. लगता है मेरे सीने से दिल निकल गया. मम्मी से क्या डैडी से भी मिलाऊंगा तुझे. अरे जो भी मैं कहूँ तुझे लगता है क्यों गलत. पलट तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है
सेमीफायनलला पोहोचले तिन्ही संघाचे. संगमाला घ्या कर्णधार, कोणी एकाने यायचं आहे. अशोक दादा तुमचं स्वागत, विजू भाऊ स्वागत तुमचं, आणि आम्हाला कायमचे सहकार्य करणारे मैफिरचे सर्वे भूषण वजे त्यांचं आम्ही सामिती क्रिकेट क्लबतर्फे स्वागत करतोय. भूषण वजे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. भूषण वजे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कुमार जोशी यांचंही स्वागत आहे. कुमार जोशी मागे बसले आहेत. सदा चेतक संघाचे माजी कर्णधार आणि आमच्या बरोबर सहकारी सदा आलेले त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सदा भाऊ तुमचं वेलकम. आयुषचे काका आमचे विजू भाऊ, कालची आयुषची खेळी बघितल्यानंतर त्यांचा चेहराही प्रसन्न आलाय. सर्व समाज बांधव खुश आहेत. संघ मालक 3 सेमीफायनल गेले, त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. आर्यन सन्स, कॉर्मॅक, द सामवेद. रिव्ह्यू घेतला गेला, चेक केलं जाते. धावफलकर धावा आपण जर का विचार केला तर 2.2 चेंडूचा गेम 18 धावा या चेंडूवरती डिसिजन दिलं जाईल. अंपायरचा वाईटचा इशारा आहे. एकोणीस धावा धावफलकर दी 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा संदीप स्ट्राईक वरती येताना. संदीप मध्ये क्षमता आहे. कुटप्पाचा चेंडू होता ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील. फेकेपर्यंत सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. मग 20 धावा धावफलकर दी. 10 चेंडू 31 धावांची गरज. 10-31 मध्ये जर का आपण विचार केला तर येणारे 4 चेंडू, या 4 चेंडूवरती किती धावा येतील पाहावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षक. येणारे 9 चेंडू 31 धावांची गरज. 9-31 मध्ये येणाऱ्या 3 चेंडूवरती जर का मोठे फटके नाही आले तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील पाहावं लागेल. मग तो दबाव सुद्धा असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख खूप चांगली गोलंदाजी. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील. फेकेपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत काय 21 धावा. 21. संदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना. खोलवा टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी आपल्या संघासाठी प्रथमला पाहतोय. खूपच चांगली गोलंदाजी. फलंदाजाला हात खोलण्याची संधी नाही देत आहे. लगातारचे 3 चेंडूचा जर का आपण विचार केला ना तर तिन्ही चेंडू खोलवा टप्प्याचे होते. त्या तिन्ही चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रहार नाही होत आहे, फटका फसले जात आहेत. आता ऑफ साइडला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. पॉइंट वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, फील्ड करतील. फेकेपर्यंत मात्र सिंगल. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 22-22. 2 गडी बाद. येणारे 6 चेंडू 29 धावांची गरज असणार आहे. शेवटच्या षटकाआधी ऐकूया डीजेच्या माध्यमातून हलकीशी डीजेची धून. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला 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 तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला 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 डीजे. हॅलो हॅलो. कॉर्मॅकचे निलेश
द सामवेद आणि अरियन. पहिला चेंडू हलक्या हाताने आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू 29 धावांची गरज. संदीप अजूनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. प्रथम वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगला प्रयत्न होता पण चेंडू डोक्याच्या वरतून जातोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. हॅलो थँक्यू. हॅलो मी ना टाकीले. 2 सेमीफायनलचे आता लॉट्स पडत आहेत. तिन्ही संघात एक विजेता ठेवलेला आहे. RR रेंजरचे संघ मालक असतील त्यांनी धावत इकडे आलं तर चालेल. ऋषी आणि कुमार नाईक RR रेंजर्सचे आणि संजू स्ट्रायकरचे प्रतिनिधी कोण नाही तर आम्ही टाकून घेतोय. नो प्रॉब्लेम ना ऋषी. ओके ओके रोहन आलाय टेन्शन नाही. ओके तीन चेंडूचा खेळ झाला. 27 धावा धावफळ करती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. स्लो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये आपण जर का विचार केला तर औपचारिकता सीमित. संजू स्ट्रायकर संघ 51चा पाठला करताना आपण जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नाही आला. म्हणजे 51चा जर का तुम्हाला पाठला करायचा तर पहिल्या 12 चेंडूमध्ये जास्त धावा येणं गरजेच्या होत्या. त्या नाही आल्या. तिथून मग तो दबाव क्रिएट झाला. मग तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तुम्हाला एक मोठे फटके खेळता नाही आले. त्या कारणास्तव दबाव कायम राहिला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये जाईल. डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षक बॅकअप आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 28 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. RR रेंजर्स आहेत एका बाजूला. संजू स्ट्रायकर. RR रेंजर्स विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. या मॅच मधील शेवटचा चेंडू. सलामीवीर बॅटर संदीपने खूप चांगले प्रयत्न केले होते. हॅलो हॅलो फर्स्ट सेमीफायनल. यानंतर सामना अरियन सन्स विरुद्ध द सामवेद. यानंतर सामना अरियन सन्स विरुद्ध द सामवेद. नंतरचा सेकंड सेमीफायनल यांचा विनर विरुद्ध कॉर्मॅक स्ट्रायकर्स. RR रेंजर्स विरुद्ध कॉर्मॅक स्ट्रायकर्स. कुठल्याही